जुन्नर तालुक्यातील निरगुडे येथील एका परमिट रूममध्ये झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। या मारहाणीत 2 जण जखमी झाले असून बारमधील कर्मचाऱ्यांसह 5 ते 6 जणांविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ येथील आदित्य संदीप तासकर यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार 4 जून रोजी दुपारी निरगुडे येथील डॉलर परमिट रूम बियर बारमध्ये जुन्या बिलाच्या पैशावरून बारवरील कर्मचारी अथर्व शिंदे आणि विकास रोकडे यांच्यात वाद झाला होता। त्यावेळी पैसे देऊन संबंधित व्यक्ती तेथून निघून गेले, मात्र सायंकाळी पुन्हा ते बारमध्ये आल्यानंतर वाद अधिकच वाढला। यावेळी बारमधील कर्मचारी रमेश विश्वकर्मा यांनी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यानंतर झालेल्या शाब्दिक वादातून रमेश विश्वकर्मा याने हातातील लाकडी स्टिकने आदित्य तासकर याच्या डोक्यावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे। तसेच रमेश विश्वकर्मा, अथर्व शिंदे, सुरेश विश्वकर्मा आणि इतर 2 ते 3 जणांनी मिळून आदित्य तासकर तसेच विकास रोकडे यांना लाकडी स्टिक, प्लेट्स तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। मारहाणीमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात रमेश विश्वकर्मा, अथर्व शिंदे, सुरेश विश्वकर्मा आणि इतर 2 ते 3 अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत। जुन्नर टाइम्स, जुन्नर।